शहर उत्तरकडे पाहून कोणी कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच पद्धतीनं उत्तर देऊ, अशी थेट समज आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्थानिक नेतृत्वाला दिली। शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन रविवारी करण्यात आलं होतं। यावेळी गृहनिर्माण प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा आमदार विजयकुमार देशमुख प्रास्ताविक करताना बोलत होते। यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की शहर उत्तरकडे पाहून कुणी कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला त्याच पद्धतीनं उत्तर देऊ, तसं उत्तर देण्यास शहर उत्तर कमी पडणार नाही, असं म्हणत आमदार विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीनं पक्षातील स्थानिक नेतृत्वाला थेट समज दिली। साहेबांनी उद्योगधंदा आणि IT पार्क नक्की आणतील असं मी तुम्हाला विश्वास घेऊन देतो। हे कार्यकर्ते आहेत साहेब सोलापूरमध्ये, ज्यांनी आपले 40 वर्ष झालं माझ्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं शीट कायमपणे लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या किंवा महानगरपालिका असू द्या जास्तीत जास्तपणे लीड मिळवून देतात। हेच ते कार्यकर्ते आहेत ज्यांनी मला 5 वेळा निवडून दिले ह्या मतदारसंघातून। त्यांच्या बळावर मी 5 वेळा निवडून आणलो। त्या कार्यकर्त्यांनी ज्या सुखादुखामध्ये नागरिकांच्या सहभाग होऊन जे काम करतात, खरंच त्यांचं किती प्रशंसा तुमच्या समोर करावं तेवढं सगळ्यांचं कमी आहे। आजकाल थोडं कार्यकर्ते थोडं नाराज असते साहेब, काय कारण काही लोक कुरघोड्या करतात किंवा त्यांना थोडं त्रास देण्याचा प्रयत्न करतात। मी सांगतो साहेब, हा शहर उत्तर आहे। आजपर्यंत तुम्ही जे शहर उत्तरसाठी ज्या तुम्ही आदेश दिले ते आम्ही मानत आलेला आहे, आणि या शहरच्या उत्तरच्या कार्यकर्त्यांना त्रास दिलं तर शहर उत्तरचे कार्यकर्ते उत्तर देऊन जबाब देतील असं मी तुम्हाला सांगू इच्छितो। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख हे मंचावर आपल्या कार्यकर्त्यांच्या मनातील परखड भावना व्यक्त करत होते, तेव्हा मंचावर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेकांकडे बघून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त करताना दिसून आले। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वक्तव्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की मालक तुमच्यावर प्रेम आहे म्हणून तर सोलापूरकरांवर माझं प्रेम अढळ आहे। इतकंच नव्हे तर राज्याचं सरकार सोलापूरसाठी कायम सोबत आहे। 25 वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये आमदार देशमुख यांनी कधी आपली राजकीय ताकद दाखवली नाही, पण दहिटणे येथील राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेच्या लोकार्पण सोहळ्यात मात्र ते आपली राजकीय ताकद दाखवण्यात यशस्वी झाले। सोलापूरवर काही प्रेम कमी झालं आहे का? मालक तुम्ही लोक असताना माझं प्रेम कसं कमी होईल? तुमच्यावरच प्रेम आहे तर सोलापूरवर प्रेम राहणारच आहे। पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री होतो तरीही सोलापूरचा ट्रॅक सोडला नाही। तुम्हाला माहिती आहे सोलापूरची पिण्याच्या पाण्याची ही जी आपली पाईपलाईनची योजना होती पूर्ण अडचणीत होती। त्याच्यामध्ये सगळ्या अडचणी दूर करणे, त्याचा पुन्हा नव्याने टेंडर काढणे, त्याचा कॉन्ट्रॅक्ट करणे, त्याच्याकरता माझ्याकडे वित्त खात्यावर पैसा उपलब्ध करून देणे, हे सगळं करून आपण या लाईनचं काम पूर्ण केलं। इंडस्ट्री ही कनेक्टिव्हिटीने येते। आज एकीकडे आपल्या एअरपोर्टचं काम झालं आणि एअरपोर्टवर फ्लाईट यायला लागली, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली झालेली आहे। या सगळ्या कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याकडे, कारण एकेकाळची आपली औद्योगिक नगरी आहे, हळूहळू काही कारणाने उद्योग कमी झाले, पण आता या उद्योगात भरभराटी कशी आणायची या संदर्भातली कारवाई देखील येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करू। दरम्यान या कार्यक्रमाला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उपस्थिती दाखवली। यामुळं आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं राजकीय सूत जुळलं का, अशी ही चर्चा यावेळी कार्यक्रमस्थळी रंगली होती।